राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुराणी यांनी घर वापसी केली आहे। राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन राष्ट्रवादी एसपी मध्ये त्यांनी प्रवेश केलाय। मुस्लिम उलेमांनी शरद पवारांसोबत राहण्याचा आग्रह धरला होता असं आश्चर्यकारक विधान बाबाजानी दुराणी यांनी केलं आहे। बाबाजानी दुराणी जे शरद पवारांच्या जवळचे मानले जायचे, मात्र जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेला त्यांनी अजित पवारांची साथ पकडलेली होती, पण आता काही महिन्यांमध्येच एका वर्षाच्या आतमध्ये बाबाजानी दुराणी हे शरद पवारांकडे परतल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक विधान केलं आहे। मुस्लिम उलेमांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आग्रहानुसार आपण शरद पवारांसोबत असल्याचं त्यांनी सांगितलंय, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुराणी यांनी घर वापसी केली आहे। अजित पवारांसोबत गेलेल्या बाबाजानींनी लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांच्या पक्षाची वाट धरली। बाबाजानी दुराणी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। कुणाचं तरी ऐकून शरद पवारांना सोडल्याची खंत असल्याचं बाबाजानी दुराणी म्हणाले। माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं केवळ साहेबांमुळे मिळालं, पण मला कुठे खंत वाटते कि मी साहेबा सोडून गेलंच कसं, काय कारणास्तव काही लोकांचे सांगण्यावरून, जैसा राजेश भैया ने सांगितले की सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नहीं कहते। मुस्लिम उलेमांनी शरद पवारांसोबत राहण्याचा आग्रह धरला होता असं आश्चर्यकारक विधानही बाबाजानींनी केलंय। मुस्लिम समाजाचे की आमच्या उलमाचा, आमच्या लोकांचा सारखा माझ्यावर प्रेशर होता की तुम्ही साहेबासोबत जा। सारखा आमचे लोक सुद्धा मला सांगायचे की तुम्ही हे निर्णय तुमचा चुकला आणि तुम्ही साहेबासोबत राहायला पाहिजे। असे टाइमाला तर मला बाबाजानी दुराणींना सुबुद्धी आली तशी अनेक जणांना सुबुद्धी येईल असा आशावाद राजेश टोपेंनी व्यक्त केला। जैसा कि भाई आपको जैसा वापस घर वापसी का ये हुआ, वैसा अच्छे अच्छे जो भी लोग है सगळ्यांना, म्हणजे मी म्हणतो जे काही असतील चांगले मी असं म्हणतो जे चांगले चांगले लोक असतील ते। दुराणींना धीर निघाला नाही, त्यामुळे ते लगेचच माघारी गेल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावला। पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेबांनी कालच सोलापूर इथे वक्तव्य केलं की सध्या 5 वर्ष थांबण्याची तयारी देखील लोकांची नसते, तर त्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। पक्ष त्याबद्दल योग्य निर्णय काय तो घेईल। शरद पवारांनीही सर्वांना पक्षात घेणार नाही, पण काहींना पक्षात घर वापसीची संधी देणार असल्याचे संकेत दिले होते। जसजशी निवडणूक जवळ येईल तसं अनेकांची घर वापसी होणार असल्याचं सांगितलं जातंय। तुर्तास दुराणींच्या रूपानं सुरुवात झाल्याचा दावा केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।